पक्षानं माझी खूप परीक्षा घेतली, माझ्या सख्ख्या बहिणीचं तिकीट काढून मला दिलं. मंत्री पंकजा मुंडेंच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या. शिंदेंनी दंगेकरांना दिली समज, मात्र दंगेकर काही ऐकेनात. जिथे अन्याय होईल तिथे उभं राहणार, शिंदेंनी समज देऊनही दंगेकर ठाम. आत्महत्येचं राजकारण करणारे, प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणारे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल, आरोपींना सोडणार नसल्याचाही फडणवीसांचा इशारा. फरार आरोपी गोपाळ बदने पोलिसांना शरण, आज कोर्टात करणार हजर. महिला डॉक्टरच्या आत्महत्येचं गूढ उकळण्याची शक्यता. सुरेश धसांनी घेतली महिला डॉक्टरच्या कुटुंबियांची भेट, एसआयटी स्थापन करण्याची केली मागणी. राज्यात महिला विद्यार्थी सुरक्षित नाहीत, फलटणमधील घटनेवरून विरोधकांची टीका. महिला डॉक्टरची आत्महत्या ही एक शोकांतिका, फलटणच्या घटनेवरून राहुल गांधी यांची एक्स पोस्ट. फलटण पीडितेची ओळख उघड करणं निर्लज्जपणाचं काम, चित्रा वाघ यांचा अंबादास दानवे यांच्यावर निशाणा. संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेट, राज ठाकरेंच्या भेटीनंतर राऊत सिल्वर ओकवर. सोमवारी ठाकरे गटाचा निर्धार मेळावा, आदित्य ठाकरे मतदार यादीतील घोळ करणार उघड, उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सोमवारी मुंबई दौऱ्यावर, 2 अत्याधुनिक जहाजांचं करणार लोकार्पण. पाय लटपटायला लागले म्हणून शिंदे दिल्लीला गेले, संजय राऊतांची शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावर टीका. सिंधुदुर्गामध्ये राणे बंधू आमने सामने येण्याची शक्यता, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लढवण्याची शक्यता. सोलापुरात मातंग समाज आक्रमक, तरुणावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन. नंदुरबारमध्ये तळोदा तालुक्यामध्ये दरड कोसळली, चांदसैली घाटात टेंबरी पॉइंटवर दरड कोसळल्यानं रस्ता बंद. चांदवडमधील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल, कांद्याच्या शेतात पाणी शिरल्यानं मोठं नुकसान. गोंदियामध्ये मुसळधार पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान, पंचनामे करून नुकसान भरपाई द्या, शेतकऱ्यांची मागणी. सिंधुदुर्गामध्ये सलग दुसऱ्या दिवशी परतीचा पाऊस, हवामान खात्याचा 3 दिवस येलो अलर्टचा अंदाज. गेटवे ते मांडवा जलवाहतूक सेवा बंद, खराब हवामानामुळे मेरीटाईम बोर्डाचा निर्णय. साताऱ्यामध्ये सिनेस्टाईल पाठलाग करत एकाची हत्या, पूर्ववैमनस्यातून प्रवीण बोर्डरेवर कोयत्यानं वार, हल्लेखोर फरार. पछड्याच्या विरहात वाघीण चौताळली, धावत्या दुचाकी स्वारावर झडप, चंद्रपूर मूल मार्गावरील थरार. अभिनेता सलमान खान पाकिस्तान सरकारकडून दहशतवादी म्हणून घोषित, सौदीतील कार्यक्रमात बलुचिस्तानचा उल्लेख केल्यानं पाकिस्तानचा संताप. दिलीप प्रभावळकरांचा दशावतार चित्रपट केरळमध्ये देखील रिलीज होणार, डबिंग न करता केवळ सबटायटलचा समावेश करून प्रदर्शन.